अरे पहिले दिवस बरे होते, गांधी नेहरूचे खरे होते. गळ्यात पुतळ्याची माळ होती, खळ्यात धन्याची रात्र होती. अरे लेकाईच्या धाकात होती, नकली तिचार नकात होती. पहिले गडी असं भैकत नव्हतं, बायकोच कधी ऐकत नव्हतं. बसून घ्या. हा आहो मंडळी, लक्ष द्या जरा इकडं. जे भारुडाचं दृश्य आहे तुमच्या हाच डोळ्या पुढं. अरे सोन्याचं हे जे ज्वारीगड, आतून मधून दादा नवल रे घड. अरे हा नाच चालतो रे शिंगारे, त्या खंडेरायाच्या पुढं. बघा आज मामाच्या पालखी मोहरामचा सुंदर कार्यक्रम ठेवला. आज ऐका, शिंगाडे महाराज ज्या युट्यूबला स्टार म्हणून गाजत आहेत, त्याही आमच्या भरणासाठी उपस्थित आहेत. सायलीताई वाघमारे यांनी आमच्या भरोडाची सेवा स्वीकारलेली आहे. याबद्दल यांचा आम्ही मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद, धन्यवाद ताई. कुणी हल्ला करल, कुणी गल्ला करल, अरे त्याची नाही मला खंत. नरे एकनाथाच भरोड गो बाहेर, एकनाथाच भरोड घालतो. मगाशी भरुडा शिंगाडे महाराज म्हणले, माझं बाळ गाणं म्हणाय शिकलं म्हणले. पाटाच्या पाऱ्यामध्ये माझ्या अंगावरनं खेळत असताना बाळाला गाणं म्हणण्याची आठवण झाली. आणि मी सांगितलं की बाळा, गाणं म्हणायचं असेल तर हळूच माझ्या कानात म्हण. मंडळी, मला बायको होती, बाळ होत, पण ह्या गड्याचं लग्नच झालं नव्हतं. रोज एका गावाला भरूड करत असाच बोंबला तिथे. या गड्याचं लग्नच नाही ना. मला म्हणायचा, चव्हाण महाराज तुम्ही रोज एका गावाला भरूड करताय, माझ्यासाठी एखादी मुलगी आहे का बघा. मी म्हणला, शिंगाडे महाराज मुलीचा तुटकाळ आहे, आपल्या भागात मुली नाहीत. मग मी म्हणलं, कर्नाटक भागामध्ये मुली आहेत, कर्नाटकातली मुली चालगल का. शिंगाडे महाराज म्हणले, चव्हाण महाराज मुलगी कुठेही असू द्या, मुलगी असणं गरजेचं आहे. आम्ही कर्नाटकात शिंगाडे महाराजांसाठी मुलगी बघण्यासाठी गेलो. ऐका महाराज, मुलगी बघण्यासाठी कर्नाटकात गेलो. या गड्यानं काय केलं, शिडी ऐकली आणि जाण्यासाठी 3 चाकी टमठम खेळला. 3 चाकी टमठम. हा 10 मित्र जोडीला घेतलं. पाहुण्याच्या दारात उतरलो महाराज. त्या मुलीच्या आईनं तांबी भरून दिला, सगळी चूळ भरायला लागली ती. आणि हळूच मला विचारलं, चव्हाण महाराज सगळी सारखी दिसायला लागली ती उभा राहिलेली ज्ञान, ह्यातला नवरदेव कोणचा. मी हळूच ह्या गड्याकडे हात केला.
हात केल्या केल्या त्या बिचारीला चक्कर आली आणि जाग्यावरच पडली महाराज. आम्हाला काय कळलं, तिला फिट आली का काय झालं, कसं तरी संवाद केलं आणि तिला विचारलं, मावशी काय झालं, तुम्हाला चक्कर आली का फिट आली? चव्हाण महाराज, कुणाच्या घरावर इस्तो ठेवा लागला? मी म्हणलं काय झालं? शो मुर्दा मला बघायला आलता, आता माझ्या पुरीला बघायला आलाय. लग्न अजून झालं नाही महाराज. मी कशी तरी विनंती केली महाराज, हात जोडला त्या पुरीच्या आईला. म्हणले महाराज रोज 1000-2000 कमवून घेऊन येते, चांगला पोरगा द्या. पण त्या बिचारीने माझं ऐकलं महाराज, मुलगी दिली, लग्न करून घरी आणलं. घरी आणल्यावर तर नीट व्यवस्था ठेवायचं काम आहे ना का शिंगाडे तुमचं? त्या बिचारीला हातराई वाकर, कमराई वाकर, पण ते बी बिचारी आईबाच्या नावासाठी नांदाई सुरुवात केली. आणि एक दिवस असा प्रसंग आला की तिच्या नाकातली नथ त्या वाकळत कुठे अडकली, काय घाऊन 2 तास हुडकत होती महाराज ती बिचारी. 2 तासाने ह्याला हाक मारली त्या बिचारीनं, ती कर्नाटकातली बिचारी. त्यानं ह्याला हाक मारली. मी म्हणला काय झालंय? तिच्या नाकातली नथ पडलेली. हिने विचारलं काय झालंय? तिनं सांगितलं इंद्र इल्ला मुद्दू. काय म्हणायची ती? किंवा म्हणायचा काय झालंय? ती कर्नाटकातली बिचारी ती म्हणायची इंद्र इल्ला मुद्दू. क्षला कळना, क्षण बाला बोलवलं. पुन्हा या दिवसाने क्षण बाला बोलवलं. ह्याचा बाप आला 150. बाप म्हणला काय झालंय बाया? ती कर्नाटकातली बिचारी, तिला मराठीत येत नव्हतं, तिच्या नाकातली नथ पडलेली. आणि ह्याच्या बाने विचारलं काय झालंय? तिनं सांगितलं इंद्र इल्ला मुत्तू. ह्याचा बाप काय म्हणतो, कुठे लांब जातेस? बाकरी संग मुळा खाते तसं खाऊन टाकेल, पण तुझ्या भागात आलोय म्हणून थोडं थंड घेतो. कसं असतंय महाराज? आज आपल्या बहिणाबाईचं एक सुंदर असं गाणं आहे. महाराज काय म्हणतात? सांग ना देवी माझ्या भावाला, भावाला देवी माझ्या भावाला, भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला. एक शब्द बोलले बघा. काय म्हणले? हकी बापूने सकाळीच मला सांगितलंय की महाराजांना बोलवून घ्या, मी दक्षिणा देऊ, बक्षीस देऊ. पण शिंगाडे महाराज कसा माहिती का, तुमचा भारूड सुंदर आहे, तुम्ही दिसाय सुंदर आहे, तुमचा आवाज चांगला आहे, तुमचं गाणं चांगलं आहे, पण तुमचं तोंड चांगलं नाही महाराज. तोंड चांगलं नाही. मला म्हणतो दादा महाराज, दादा भाऊ, तोंडाला जरा आग लाव. मला म्हणतो ह्याचं काम कसं झालंय माहित का? टेम्पोला टेम्पो, ह्या गड्याचं काम असं झालंय. ही खरं सांगायचं अरे पहिले दिवस बरे होते, गांधी नेहरूचे खरे होते. गळ्यात पुतळ्याची माळ होती, खळ्यात धन्याची रात्र होती. अरे लेकाईच्या धाकात होती, नकली तिच्या
नाकात होती. पहिले गडी असे भैकत नव्हतं, बायकोच कधी ऐकत नव्हतं. पूर्वीचा काळ होता, दोन दोन लेकर वस्तूर बोलत नव्हती, पण ह्यो बावल्यावर चिंता घेतो या दीडशाना हे असला गडी आहे. शिंगाडे महाराज छत्रपतीच्या स्वराज्यामध्ये आहे आपण. कसं आहे धनाजी नवनाथ बुवा यांनी ही उदाहरणकरण चाललेल्या सेवेसाठी 101 रुपये दिलाय. त्यांचं मत असं आहे नुसता धुवून चालणार नाही तर पासुडी कशी उन्हाला घालते ती तसा उन्हाला घालायचा आहे बाहेर. काय म्हणतात अरे शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हती वाघ, आनंदाने नांदत होत आनंदाने नांदत होत. हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होत, हिंदू मुसलमान पहिले कोठेच नव्हते रे काही, चंद्र सूर्य तारा रे नाही. अरे अवघे शून्य होते ते पाही, तेरे कानोबा तेरे ते. अरे किती एकर हलगज निर्माण झाली, तिने पायवडी खतीर केली. अरे इंद्रदिकाशी म्हणे रे बावली, अमरपुरी तिची रे घरकुली. अरे ती मुळची रे कर्ण कुमारी, तिचा बाप तो रे ब्रह्मचारी. अरे तो जन्मला तिचे उदरी, आईशी नवल झाली रे परी. म्हणून आय बापाची लेक लाडकी बसली रे नाह्याला. अरे आईशी व्याली रे सकळ सृष्टी, न पडता रे भरतार दृष्टी. अरे एका जनार्दनाच्या गोष्टी सद्गुरुमुखी रे बोलाविल्या. म्हणून आय बापाची लेक लाडकी बसली रे नाह्याला. सात समुद्राचं पाणी लागलं पायीच्या अंघोळीला, सात समुद्राचं पाणी लागलं, सात समुद्राचं पाणी आणलंय बाईच्या अंघोळीला, सात समुद्राचं पाणी आणलंय बाईच्या अंघोळीला. आय बापाची लेक लाडकी बसली रे नाह्याला, आय बापाची लेक लाडकी बसली रे नाह्याला. समुद्राचं पाणी लागलं पाणी बाईच्या अंघोळीला, धरतीची शिवली पोळी येईन उन्हाला, धरतीची शिवली पोळी येईन उन्हाला. पाणी लागतंय बाईच्या अंघोळीला, सात समुद्राचं पाणी लागतंय बाईच्या अंघोळीला, सात समुद्राचं पाणी आणलंय बाईच्या अंघोळीला, सात समुद्राचं पाणी बाईच्या अंघोळीला. हॅलो महिला मंडळांना एक